मुख्यमंत्री झालाय ना मुंबईचा, तो माझा मित्र आहे. आम्ही आमच्या बाबाची चेष्टा करायचो, बाबा जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुमचा मित्र आहे तर तुमचा मित्र तुम्हाला भेटायला का येत नाही हो बाबा? तुम्हाला एखादा फोन का करत नाही तो? का आपण एवढे गरीब आहोत? तुमचा जर मित्र एवढा श्रीमंत आहे तर. आमचे बाबा सारखं म्हणायचे, हो साहेब आमचा विश्वास नव्हता बसत, पण आज विश्वास बसला हो साहेब. धन्य आहात तुम्ही आणि धन्य आहे तुमची ती मैत्री जी गरीबाच्या लग्नात सुद्धा धावून येत असेल. वाजवा ना टाळी. साहेब तुमची कुठे हॉटेलला व्यवस्था करू का हो साहेब जेवायची? कसं बोलतोस रे रामभाऊ, माझा जीवा भावाचा मित्र आहेस ना तू. लग्नातून मी जेवून जाणार आहे रामभाऊ, पण लग्नात मी पहिल्या पंक्तीला जेवायचं जेवणार नाही. अरे लेकीच्या लग्नात बापांनी जेवायचं नसतं रे रामभाऊ. अरे लेकीच्या लग्नात पहिल्या पंक्तीला हा बाप हा पुरीचा चुलता, पुरीच्या लग्नात वराड्यांना पाणी वाढायचं काम करणारे, पाणी वाढायचं काम करणारे. एक जर्मलची बकेट होती आणि प्लॅस्टिकचा ग्लास होता. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रामभाऊच्या पुरीच्या लग्नात अरे ती जर्मलची बकेट हातात घेऊन आपल्या हातातील प्लॅस्टिकच्या ग्लासानं बसलेल्या वराडी मंडईला पाणी वाढायचं काम करत होतं, पाणी वाढायचं काम करत होतं. पहिल्या पंक्तीला या मुख्यमंत्र्याने पाणी वाढायचं काम केलं आणि दुसऱ्या पंक्तीला मुख्यमंत्री रामभाऊच्या मांडीला मांडी लावून बसला आणि हसत खेळत गप्पा मारत एकमेकांना मुख्यमंत्री आणि गरीब रामभाऊ ताटातला घास भरवत होते, ताटातला घास भरत होते. आज खादीतले आणि